पण आज इथं हे दामले भाऊ काय नाव धमाले भाऊंच्या घरी आज होळीचं आपल्याला दर्शन झालं. महाराजांना आपल्या होळी पेटवायला मिळाली. सर्व बायकांचं तिथं दर्शन वगैरे झालं असेल होलिका मातेचं. आता ही होळी जर म्हटली हे काय हिरण्यकशिपूची बहीण ही होलिका. तर हे भक्त प्रल्हाद जे होते ना त्यांना ते सतत नारायण 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 भगवंताचं नाम घ्यायचे मुखामध्ये. तर ते भक्त प्रल्हाद त्याला काय केलं होतं, उंच कड्यावरून लोटून दिलं, तेलाच्या कढईत टाकलं आणि शेवटी ही होलिका माता काय म्हणे, मी आता याला माझ्या मांडीवर घेऊन बसते म्हणे. हे जे आपण आज होळी पेटवतो तेव्हा भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली, पण ती होलिका जळून गेली. भक्त प्रल्हाद नामाने तरले. असं या होळीचं महत्त्व. मग तेव्हापासून आपण सर्वजण होळी पेटवतो. आज आपल्याला इथे बघायला भेटलं. आपण आज आपलं प्रपंच सोडून सर्वांना सोडून आज इथे आलेलं आहे. आज हे महाराज दिंडी काढता. आपल्याला एवढ्यांची काळजी घ्यायला लागते. कोणी झोपलं का, उठलं का, पोट दुखलं का, कोण डोकं दुखतं का, कोणाचा घसा बसला. एक दोघं जे आहे मला चालक जेव्हा जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. आपल्याला काय हो, एखाद्याला कमी पडलं ना, कोणी कोणाला काय बोललं किंवा कोणी कोणाचं पाणी जरी पिलं तरी या दिंडीमध्ये वाद घालतात. अरे बाबा, ते टँकरवाल्यांनी आपल्याला सर्वांसाठी पाण्याची सुविधा केली. एक जण असंच होता, बाटली भरून आला, बसला आपला कीर्तनाला. एक म्हातारा बाबा होता, त्याला गेला ठसका. आम्ही त्यांनी काय केलं, ते शेजारची बाटली घेतली, पिली. अरे म्हणे, मी त्या टँकरवरून बाटली आणली होती आणि तू माझी बाटली पिऊन घेतली. अरे बाबा, ते टँकर आपल्याला ज्यांनी दिलं ते सर्वांना दिलं. तू तिथून आणलं, मला ठसका आला, मी तुझं पाणी पिलं, त्यात काय बिघडलं? अहो, तुम्ही दिंडीत आलेल्या एकमेकांना विचारा. घरचे विचार सोडून द्या, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, नाही तर काही उपयोग नाही. मेल्यानंतर काय हाल होता, जेव्हा आपण मरू तेव्हा आपल्याला कळणार आहे. त्यासाठी तुम्ही भगवान परमात्म्याचं मुखामध्ये नाम येऊ द्यायचं. आणि दिंडी चालक जे आहे त्यांना किती त्रास होतो. रात्री कोणी झोपलं का नाही, गाडी कुठे काय, कोण कुठे, महिला झोपल्या का, पुरुष वर्ग कुठे झोपले, एवढी काळजी कोण घेतं सांगा मला. हां, ते आज आपल्याला एवढ्यांना सांभाळून दिंडी आपल्याला व्यवस्थित घेऊन जात्या. शिवाय आपल्याला खाण्यापिण्याची सुविधा, खायला तुम्ही सांगा ना, आपण एवढं पकवानं रोज रस्ते घरी बनवू का? नाही. किती व्यवस्थित जेवण असतं. ते जेवणाला काय रुची असते हो. एवढं आपल्याला चांगलं चांगलं खायला भेटतं दिंडीत आल्यावर. हां, त्यासाठी दिंडी ही चुकवली नाही पाहिजे. त्या महाराजांची तुम्ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. का ह्या दोघांना किती त्रास होतो. अहो, घरी एक मुलगा सांभाळत नाही, आज एवढे पिल्ला सांभाळायचे त्यांना. हे आपण त्यांचे पिल्लाच आहे ना. हां, तर त्यांना किती, म्हणजे त्यांनाही तुम्ही सांभाळून घ्या. काही कमी पडलं असेल तर बोलून दाखवू नका. असं दिंडीत वागा सर्वांनी, असं माझं म्हणण्याचं हेतू. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. जावे त्याच्या वंशात तेव्हा असं तुम्हाला, तुम्ही जेव्हा स्वतः दिंडी काढाल ना तेव्हा काय त्रास असावं. 2-2 महिने यांची काय धावपळ असते. सर्वांना भेट